नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल, पण प्रत्येक स्त्री व पुरुषांनी हे एक गोष्ट नक्की करा. तुमची सगळी दुःख, संकट, अडचणी दूर होतील. जी काही कळत न कळत पाप तुमच्या हातून झालं असेल ती नष्ट होतील. तर कोणती आहे ही गोष्ट ते पाहूयात. त्यासोबत महाशिवरात्री व्रताचे नियम, सुख समृद्धीसाठी उपाय हे सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तेथील 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 सुरुवात होत आहे आणि 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:34 समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार महाशिवरात्री 15 तारखेला साजरी केली जाईल. पूजा मुहूर्त 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:11 ते रात्री 9:22 आणि रात्री 9:23 ते मध्यरात्री 12:34 आहे. महाशिवरात्रीचे उपाय आणि पूजा त्याच दिवशी होईल. आपण वर्षभरांमध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य वर्षभरांमध्ये करतो त्या सगळ्या व्रताचे पुण्यफळ आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे. ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहेत त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो. तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी सोमवारी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:48 ते सकाळचे 8:54 पर्यंत आहेत. या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष, घरात सगळ्यांनीच केले पाहिजे. आता बघा महाशिवरात्री उपवासाचे नियम. 1. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगास्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. 2. उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंधे मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तींवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. 3. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका. 4. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्रांचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातील दुःख, संकटे नष्ट होतात. 5. व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये. शास्त्रानुसार दिवसात झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. 6. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, तर काही जण फलाहार, तर काही जण फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका. 7. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंधव मिठाचा प्रयोग करावा. 8. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. 9. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्यांचे मन दुखवू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. 10. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्र, जप केला जातो. त्यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेनुसार अवलंबून असते. 11. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे. त्यासाठी सात्विक अन्न पदार्थ घ्यावे.
12 ज्या स्त्रियांनी मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा, केवळ पूजा करू नये. मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल. 13 गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा, नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा, विधी आणि मंत्र जाप केला तरी देखील चालेल. 14 महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही, म्हणून तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका, परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नये. धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी धुवावे. 16 यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धतुऱ्याचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्रांचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. 17 उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा, मंत्र जप केल्यास इच्छित फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्योदय अर्ध जल देखील अर्पण करावेत आणि व्रताचा संकल्प घ्यावा. 18 महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. 19 महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते. ओम नमः शिवाय मंत्रांचा जप केला जातो. 20 संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. 21 भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करा. त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा. 22 शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहर म्हणजेच 4 वेळा देखील करता येते. ते आपल्या इच्छानुसार करावे. 23 भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका, कारण असे मानले जाते की ते दुर्दैव आणते. 24 केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे. 25 या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये, त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे. 26 उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो, त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करा. 27 उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ, डाळी आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. 28 पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. चुकूनही भोलेनाथांना तुळशीची पानं अर्पण करू नयेत. 29 पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. 30 मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारखी आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. महाशिवरात्रीला हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्त होण्याचे मार्ग मिळतील. महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला समीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा. यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना करा. 2 नोकरी व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिव मंदिरात 11 दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करा. 3 महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री जागरण करताना शिवपुराण, शिवसहस्रनाम किंवा शिवविवाह कथा ऐकून विवाह किंवा पठण करू शकता. भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील. 4 या उपायाने घरात राहील लक्ष्मी. महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचे तूप दान करण्याला फार महत्त्व आहे. तुम्ही दानांमुळे भगवान शंकरासह महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात. या उपायांमुळे घरात लक्ष्मी राहते आणि पैशाची कमी भासत नाही.
5. या उपायाने घरात नांदेल सुखद समृद्धी. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला रात्री शिव मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी. महादेवासमोर देशी तुपाचा दिवा लावावा. 6. पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला पैसे आणि धान्य दान करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराच्या कृपेने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो असं शास्त्रात सांगितलं आहे. 7. या उपायाने गरिबी दूर होईल. महाशिवरात्रीच्या रात्री घरात छोटी पिंड बनवून तिचा विधीपूर्वक अभिषेक करावा. खऱ्या मनाने शंकराची आराधना करून ओम नमः शिवाय या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. असे केल्यास गरिबी आणि दुःख दूर होतं आणि करिअरमध्ये प्रगतीचा संधी निर्माण होतात. भगवान शंकराच्या कृपेने नोकरी व्यवसायातील समस्यांपासून मुक्ती मिळते. 8. या उपायाने सर्व संकट टळतील. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला तीळ आणि जल अर्पण करा. 21 बेल पानांवर ओम नमः शिवाय लिहून शंकराच्या पिंडीवर अर्पण करा. असं केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती नांदेल. तसेच सर्व प्रकारची पापं नष्ट होतील आणि संकट दूर होतील. 9. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हातात 1 काळी मिरी आणि 7 काळे तीळ ठेवा. आता भगवान शंकराची प्रार्थना करा. त्यानंतर शिवपूजेच्या वेळी पिंडीवर सर्व अर्पण करा. असं केल्याने तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि तुमच्या कामाचे काही अडथळे येतात ते देखील पूर्ण होतात. तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.